आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. उद्या दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आर्द्रता सकाळी 93% तर दुपारी 69% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 11.3 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आताच आपण उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतला. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. आता ऐकूया ब्रोकोली लागवड तंत्रज्ञान याविषयी वैभव उपदेश बनसोड, आचार्य पदवी विद्यार्थी, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वैभव उपदेश बनसोड किसानवाणी या कार्यक्रमात आपले स्वागत करतो. मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील भाजीपाला शास्त्र विभागात विभाग प्रमुख डॉक्टर अरविंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आरोग्यदायी आणि बाजारात चांगल्या किमतीला विकली जाणारी ब्रोकोली या भाजीबद्दल. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कधी हिरव्या रंगाची फुलकोबीसारखी भाजी दिसली आहे का? तीच म्हणजे ब्रोकोली. ही एक परदेशी भाजी असून खाण्यास कुरकुरीत आणि चवदार असते. मुख्यत्वे करून सलाड किंवा सोप्या भाषेत कोशिंबिरीमध्ये या भाजीचा उपयोग करतात. ब्रोकोलीच्या भाजीचा आकार फुलकोबीसारखाच असून फक्त मुख्य गड्ड्याचा रंग हिरवा असतो. मुख्य गड्डा काढल्यानंतरही खोडांच्या पानांच्या बेचक्यातून लहान गड्डे येतात, तेही खाण्यायोग्य असतात. आता प्रश्न पडतो, ही भाजी खाणं का आवश्यक आहे? ब्रोकोली या पिकाला आहारामध्ये आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. ब्रोकोलीच्या गड्ड्यांचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात. या भाजीचे सूपही तयार केले जाते, जे चवीला रुचकर असते आणि याचा कोशिंबिरीमध्ये उपयोग होतो हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्व अ आणि क, कॅल्शियम, लोह यांसारखी पोषक तत्वे मुबलक असतात. एवढंच नव्हे तर सल्फोरॅफेन नावाचा घटक शरीराला कर्करोगापासून संरक्षणही देतो. म्हणूनच तर आहारतज्ञ ब्रोकोलीला सुरक्षित अन्न असे म्हणतात. तर ऐकलं ना तुम्ही या भाजीचे आरोग्यविषयक फायदे? सध्या भारतामध्ये ही भाजी प्रचलित झाली असून मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सपासून घरगुती जेवणापर्यंत तिचा वापर वाढताना दिसतोय. आता मी तुम्हाला या पिकाला लागणाऱ्या हवामान आणि जमिनीबद्दल सांगतो. ब्रोकोलीचं उत्पादन थंड हवामानात केल्यास अधिक चांगले असते. महाराष्ट्रात हिवाळी हंगाम लागवडीस योग्य आहे. याशिवाय ज्या भागात पावसाळी हंगामात कमी पाऊस पडतो अशा ठिकाणीही लागवड करता येणे शक्य आहे. दिवसाचं तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस
आणि रात्री 16 ते 17 अंश सेल्सिअस असलं की उत्पादन आणि गुणवत्ता उत्तम मिळते. महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड अतिशय कमी क्षेत्रावर आहे. हे थंड तापमानातील पीक असूनसुद्धा विदर्भातील काही प्रगतिशील शेतकरी ब्रोकोली या पिकाचे उत्पादन करीत आहेत आणि नागपूर, पुणे, अमरावतीसारख्या मोठ्या शहरांत विक्रीसाठी पाठवतात. हिवाळ्यात ही भाजी बाजारात काही प्रमाणात विक्रीस उपलब्ध बघायला मिळते. जमिनीबाबत बोलायचं झालं तर चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी मध्यम रेती मिश्रित जमीन या पिकाच्या लागवडीसाठी अतिशय चांगली असते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 ते दरम्यान असल्यास उत्तम. लागवडीच्या अगोदर जमीन भुसभुशीत नांगरून घ्यावी. कुळवणीचे वेळी 25 ते 26 टन हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळल्यास उत्तम उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, मोहरीच्या आकारा एवढं बारीक बियाणं असल्याने ब्रोकोलीत आधी रोपवाटिका तयार करावी लागते. गादी वाफ्यांवर बी पेरून रोपे तयार करता येतात. 1 मीटर रुंद, 3 मीटर लांब आणि 30 सेंटीमीटर उंच या आकाराचे भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे 10 ते 12 किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. हे झालं की प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम फोरेट आणि 100 ग्रॅम बाविस्टिन पावडर टाकून मातीत मिसळून घ्यायला मात्र विसरू नका. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर 5 सेंटीमीटर अंतरावर 2 सेंटीमीटर खोल रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात हलक्या हाताने बिया टाकाव्यात आणि बारीक माती आणि शेणखताने बी झाकून घ्यावे आणि झारीच्या सहाय्याने हलके पाणी द्यावे. जर तुमच्याकडे प्लास्टिक प्रोट्रेज उपलब्ध असतील तर कोकोपीटचा वापर करूनसुद्धा रोप तयार करता येते. 5 ते 6 दिवसांत बियाणे उगवते आणि साधारणतः 4 ते 6 आठवड्यात रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. यांची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करायला पाहिजे. रोपवाटिकेमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दर 10 ते 12 दिवसांनी बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करावी. 1 हेक्टरसाठी 300 ते 400 ग्राम बियाणं पुरेसं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भाजीचं बियाणं कुठून घ्यावं आणि कोणते वाण वापरले पाहिजे. तर याचे उत्तर आहे, तुम्ही कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथून तयार करण्यात आलेले वाण लागवडीसाठी वापरात आणावे. ब्रोकोलीचे आणि भरघोस उत्पादन देते. यासोबतच पुसा पर्पल ब्रोकोली, पंजाब ब्रोकोली 1, गणेश ब्रोकोली, रॉयल ग्रीन आणि अव्हेला हे वाण उपलब्ध आहेत. पालम समृद्धी आणि गणेश ब्रोकोली हे वाण महाराष्ट्रातील हवामानास अनुरूप आहेत. पालम समृद्धी ही ब्रोकोली मध्यम आकाराची तर गणेश ब्रोकोली ही लहान आकाराची असते. सांगितलेल्या वाणांपैकी तुम्ही कोणतेही वाण लागवडीसाठी निवडू शकता. लागवडीपासून साधारणतः 4 ते 6 आठवडे झाले की त्यावेळी रोपाला 4 ते 5 पाने असतात. आता आपली रोपे लागवडीसाठी तयार आहेत असं समजायचं. ब्रोकोली रोपांची पुनर्लागवड गादी वाफ्यांवर करायला पाहिजे. मल्चिंगचा वापर केल्यास तण कमी येतात आणि ओलावा टिकून राहतो. लागवडीच्या क्षेत्रामध्ये 1 मीटर रुंद, 30 सेंटीमीटर उंच असे गादी वाफे तयार करावे आणि 2 गादी वाफ्यांमध्ये 40 ते 50 सेंटीमीटर अंतर ठेवावे. गादी वाफ्यांवर रोप लागवड करताना 2 रोपांतील अंतर 60 सेंटीमीटर आणि 2 ओळींतील अंतर 40 सेंटीमीटर ठेवावे. पुनर्लागवड साधारणतः संध्याकाळी करावी आणि त्याच वेळी रोपांना पाणी द्यावे. ब्रोकोली या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करावे आणि ठिबक सिंचनातूनच विद्राव्य खते दिल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन ब्रोकोलीच्या गड्ड्याची प्रत आणि गुणवत्ता अधिक चांगली मिळते. ब्रोकोलीची चांगली वाढ, अधिक उत्पादन, उत्तम गुणवत्ता आणि आर्थिक मिळकतीकरिता 125 किलो नत्र, 62 किलो स्फुरद आणि 62.5 किलो पालाश खताची मात्रा ठिबक सिंचनाद्वारे 15% पुनर्लागवडीच्या 1 ते 10 दिवसांत, 50% पुनर्लागवडीच्या 11 ते 35 दिवसात आणि 35% पुनर्लागवडीच्या 36 ते 60 दिवसात नत्र, स्फुरद आणि पालाश 12 भागांत 5 दिवसांच्या अंतराने देण्याची शिफारस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या वतीने करण्यात आली आहे. ब्रोकोलीची रोपे वाढत असताना खोड पोकळ होणं आणि रंग फिकट होणं हे लक्षणं दिसतात. असे दिसल्यास 30 दिवसांनी हेक्टरी 4 किलो बोरॅक्स खताबरोबर ठिबक सिंचनामधून द्यावे आणि यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी PDKV मायक्रोग्रेड 2 ची फवारणी शाकीय वाढीच्या अवस्थेत करावी.
पिकाच्या वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी ही सूक्ष्म अन्नद्रव्ये फार महत्त्वाची असतात. शेतकरी बंधूंनो, या ब्रोकोली पिकाची वाढ आणि गुणवत्ता अधिक चांगली करण्यासाठी आपण पिकात आंतरमशागतीचा अंतर्भाव केलाच पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग आहे. पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी वाफ्यावरील गवत काढून घ्यावे आणि माती खुरपीने किंवा वेळाने 3-4 सेंटीमीटरपर्यंत हलवून घ्यावी. रोपांच्या बुंध्यांना मातीचा भर घालावा, ज्याने त्यांना आधार मिळतं आणि ही कामे केली की वाढ आणि गड्ड्यांची गुणवत्ता सुधारते. रब्बी हंगामातील पीक असल्यामुळे तणांचा तेवढा त्रास होत नाही, तरी देखील पुन्हा 20-25 दिवसांच्या अंतराने खुरपणी करून वाफे स्वच्छ करावे. मल्चिंग असल्यास हा त्रास कमी होतो. आता कोणतंही पीक म्हटलं की त्यासोबत त्या पिकावरील रोग आणि कीड आलीच. ब्रोकोली हे कोबीवर्गीय पीक असल्याने फुलकोबी आणि पानकोबी पिकावर जे रोग, जी कीड आपल्याला बघायला मिळते, सहसा त्याच किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर देखील होतो. ब्रोकोली पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणारी अळी अशा विविध किडी, तसेच रोप कोलमडणे, घाण्या रोग, पानांवरील डाग, क्लबरूट आणि ब्लॅकलेग अशा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. किडी आणि रोगांचे एकत्रितरित्या नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशके आणि कीडनाशके यांच्या 3 ते 4 फवारण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने करावे. किडी आणि रोगांचे एकत्रितरित्या नियंत्रण करण्यासाठी बुरशीनाशके आणि कीडनाशके यांच्या 3 ते 4 फवारण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने करावे. यासोबतच रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. यापूर्वी तुम्ही तुमच्या शेतात जर कोणतेही कोबीच्या कुळातील भाजीचे उत्पादन केले असल्यास या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून पीक फेरबदल करावे आणि उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून 15 दिवस तशीच ठेवावी. उन्हामुळे मातीचा तापमान वाढतो. तापमान वाढल्याने जमिनीत असलेली कीड आणि अंडी नष्ट होतात. शेणखत नेहमीच चांगले कुजलेले वापरावे. कीडनाशके आणि बुरशीनाशके वापरताना विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि नेहमीच शिफारस केलेले बुरशीनाशके आणि कीडनाशके वापरण्याचा आग्रह करावा. पुनर्लागवडीनंतर साधारणतः 60 ते 65 दिवसात आपलं ब्रोकोली पीक काढणीकरिता तयार होते. विक्रीच्या दृष्टीने तसेच चांगला बाजारभाव मिळण्यासाठी गड्ड्याचा व्यास 3 ते 6 इंच असतानाच काढावा. गड्डा घट्ट असतानाच काढावा, अन्यथा उशीर झाल्यास गड्ड्यातील कळ्यांचे फुलांत रूपांतरण होते आणि ते विक्रीस अयोग्य होतात. बाजारातील मागणीच्या दृष्टीने साधारणतः 250 ते 300 ग्राम वजनाचा गड्डा काढणे आवश्यक आहे. या अवस्थेतील गड्ड्यातील फुले उमलत नाहीत. मुख्य गड्ड्याची काढणी केल्यानंतर खोडावर असलेल्या पानांच्या बेचक्यातून ब्रोकोलीचे 1 ते 3 इंच आकारमानाचे छोटे गड्डेही मिळतात. ब्रोकोलीची काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी. या पिकाचे आपल्याला सरासरी अंदाजे 10 ते 12 टन उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, एकदा तुम्ही काढणी केली की ब्रोकोली तयार आहे बाजारामध्ये विक्रीसाठी. ब्रोकोलीच्या गड्ड्यांची काढणी झाल्यावर सर्वात आधी गड्ड्यांच्या घेराप्रमाणे प्रतवारी करावी. एकसारख्या आकाराची किंवा वजनाची ब्रोकोली एका प्रतीमध्ये किंवा एका श्रेणीमध्ये ठेवावी, जसे की मोठी, मध्यम आणि लहान आकार. अशा तुमच्याकडे एकाच पिकातील ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या श्रेणी तयार होतात. बाजारात विक्रीला पाठवण्यापूर्वी ब्रोकोलीचा प्रत्येक गड्डा कोरोगेटेड बॉक्समध्ये 3 किंवा 4 थरांमध्ये अंदाजे 5 किलोपर्यंत भरावेत. विक्रीसाठी पाठवताना रात्रीच्या कमी तापमानात वाहतूक केल्यास गुणवत्ता कायम असते. जास्त तापमान झाल्यास पॅकिंगमधील गड्डे पिवळसर रंगाचे होऊन विक्रीसाठी अयोग्य होतात. म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की हे पीक का घेतलं पाहिजे, तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. कोविडसारख्या महामारीनंतर आज आरोग्यविषयीची जागरूकता झपाट्याने वाढली आहे. लोकांना फक्त पोट भरणं एवढंच महत्त्वाचं राहिलेलं नाही, तर काय खाल्लं तर शरीर निरोगी राहील, कोणत्या भाज्या जास्त पोषण देतात याकडे त्यांचं अधिक लक्ष आहे. यामध्ये परदेशी भाज्यांपैकी प्रामुख्याने ब्रोकोली या भाजीचा समावेश आहे आणि याच कारणांमुळे ब्रोकोलीसारख्या पोषक भाजीला बाजारात प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक ब्रोकोलीसाठी नेहमीपेक्षा थोडे जास्त पैसे द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजेच पारंपरिक हंगामी भाज्यांच्या तुलनेत ब्रोकोली शेतकऱ्याला जास्त नफा देणारी भाजी ठरते. शेतकरी बंधूंनो, हंगामी भाज्यांचा भाव कधी वर कधी खाली, कधी कधी तर खर्चही निघत नाही. पण ब्रोकोली ही वेगळी आहे. ही भाजी शहरातील सुपरमार्केट, हॉटेल, कॅफे इथे कायम मागणीत असते. त्यामुळे भावही चांगला स्थिर राहतो. इतकंच नाही तर हेल्दी डाएट घेणारे ग्राहक थेट शेतातून विकत घ्यायलाही तयार असतात. म्हणूनच ब्रोकोलीचं पीक घेतलं तर नफा जास्त आणि बाजारात आपली ओळखही वेगळी. तर शेतकरी बंधूंनो, या रब्बी हंगामात ब्रोकोलीचं पीक घ्या
आणि आरोग्यदायी तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर भाजीचं उत्पादन करा. या पिकाबद्दल अजून काही शंका तुमच्या मनात असतील तर तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील भाजीपालाशास्त्र संशोधन विभागाला अवश्य भेट द्या. आपणा सर्वांना येत्या रब्बी हंगामासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आत्ताच आपण ब्रोकोली लागवड तंत्रज्ञान याविषयी वैभव उपदेश बनसोड, आचार्य पदवी विद्यार्थी, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. आता जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 2100 रुपये ते जास्तीत जास्त 2185 रुपये आणि आवकवती 272 क्विंटल. गहू लोकल 2500 रुपये ते 2635 रुपये आणि आवकवती 74 क्विंटल. उडीद 4400 रुपये ते 6615 रुपये आणि आवकवती 26 क्विंटल. मूग 4300 रुपये ते 5505 रुपये आणि आवकवती 32 क्विंटल. तूर 5900 रुपये ते 6475 रुपये आणि आवकवती 942 क्विंटल. हरभरा 5265 रुपये ते 5660 रुपये आणि आवकवती 116 क्विंटल. बाजरी 2200 रुपये ते 2200 रुपयेच आणि आवकवती 4 क्विंटल. तीळ 8300 रुपये ते 9125 रुपये आणि आवकवती 6 क्विंटल. आणि सोयाबीन पिवळे कमीत कमी 3965 रुपये ते 4225 रुपये, आवकवती 390 क्विंटल. आत्ताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे भाकड म्हशींचे संगोपन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर महेश कुमार इंगवले, प्राध्यापक पशु प्रजनन विभाग, पशुविद्या पशुविज्ञान महाविद्यालय अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात ऐकूया आजचा संवादाचा विषय आहे संत्र्यावरील पानगळ आणि फळकूज रोगाचे व्यवस्थापन. यामध्ये सहभागी आहेत विकास पल्लाळे आणि किशोर कुकडे. मी काय म्हणतो रमेश, पाय कसं वाटते हे फळ तुला? तूच सांग. आता आहे का नाही नांगो, तर हे तुले बारके फळं दिसू राहिले की नाही, काही ठिकाणी फुल दिसते. बरोबर. तर हा आहे मिरूग. बरोबर. म्हणजे मिरूग एवढा जोरात फुटला नाही, पण हे जे मोठे फळ आहेत की नाही, आता आंबे चांगला फुटेला आपला. हा, तर आता इकडले 25 झाडं जरा कमी दिले आहेत हे आंब्याचे. मी तेच तुझ्या लक्षात आणून देऊ राहिलो ना. हो. तर याच्यात कसं मी एक फवारणी काढली. असं
आणि तिकडून जर गेला समजा तर फारच जोरात गेला आंबी आहे. असं मिरूक कमी फुटेला आहे पण आंबियाचे फळं फारच जोरात आहेत. असं तर आता माहीत आहे काय, मी फवारा मारला त्या दिवशी, मागडी म्हणे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हटलं, बाबू तू या बारीक निरीक्षण केलं नसेल म्हणून मी तुला आज संग आणलं का, चाल तू म्हणजे तुझ्याही लक्षात येऊन जाईल. हा संग मग काय आहे काय नाही दिसतेच, माहीतच पडते का आपण जर झाडाखाली गेलो समजा तर आता हे इकडून नाही तिकडून चाल तू जरासा हे पाहिजे. चल ना, हे काटे पाहिजे काटे पाहिजे ते नाही काही नाही होत. तर हे लहान लहान फळं जे पडेल आहेत आता, तर तू म्हणशील का पानही पडेल आहेत, पानगळही व्हायला आणि जरासं हे फळही खाली पडेल आहेत. तर याच्यावर काही दुसरं तिसरं काहीच नाही, म्हणजे काही माशीचा प्रादुर्भाव नाही, काही नाही, काहीच नाही. पण याच्यावर काय माहिती आहे काय, हे पानगळ आणि फळकूच होऊन राहील. ते मी तेच म्हणून राहिलो की असं असं टांबुसल्यासारखं वाटू राहिलं ते फळ. हां, तर आता हे खाली पडेल फळ तसं दिसून राहिलं तुला. तर हे कानं झालं असेल माहिती आहे. आता निरा आपल्या इकडे निरा ढगाळ वातावरण, पाणी चालू होतं बरोबर जोराचं. बरोबर. तर त्यानं काय झालं माहिती आहे काय, बुरशीची वाढ झाली. असं आणि मग हे लक्षात आलं समजा. तर मग कृषी विज्ञान केंद्र आहे अकोल्यालेच आहे ना बाबा, रोडवरच आहे, तिथे लावला फोन मी. तर मग मी म्हटलं, साहेब राजा हे आमचं असं असं होऊन राहिलं, तर हे बुरशी आहे हे नक्की आहे. तुम्ही त्या किसान वाणी कार्यक्रमाच्या अंतर्गत लावला होता का फोन? नाही नाही नाही, तो तर विद्यापीठात लागते. हा मग मी तेच विचार राहिलो ना. नाही नाही, हा याले लावला होता कृषी विज्ञान केंद्र. असं 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 हायवेवरचं. हो, नाही ते डोंगरगावले आहे. असं का? असं असं डोंगरगावले आहे. तर ती मग डोंगरगावच्या बाजूला शिशाले आहे ते. असं 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 शिसा उदे गाव. अरे हो राजे, पहा बरं तुम्ही राजे बोलता बोलता माहितीच लय बरोबर देता. तर मग तर ती फोन लावला तर ते साहेब म्हणत बा, जे ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पाऊस आहे, आता हवेत वाढलेली आर्द्रता आहे बरोबर, तर हे या रोगाच्या म्हणजे या बुरशीच्या प्रसाराला कारणीभूत आहे की फायदेशीर आहे. म्हणजे ते रोग वाढायला चांगले, रोग वाढायला चान्स देते ते. तर तो रोग वाढला तर काय होते का, झाडाच्या जमिनीलगतच्या ज्या कोवळ्या फांद्या आहेत त्या पहिले भुरकट पडतात, मग त्याच्यावर तांबडे ठिपके पडतात आणि नंतर ते सगळी पानगळ होते आणि झाडावरच्या कोवळ्या फांद्या कुजतात आणि अनुकूल वातावरण भेटलं त्या रोगाले की हा रोग वर चढत फळाईवरही येते. पहिले फळावर कुजल्यासारखे भुरकट डाग पडतात, नंतर हे डाग फळावर पसरतात असं, आणि हे मग फळं प्रादुर्भावग्रस्त फळं खाली पडतात. मग आता हे अतोनात नुकसान होते. बरोबर. तर मी म्हटलं बा साहेब मग हे काय आहे, तर मग त्यानं बा सांगितलं की फळावर फायटोप्थोरा नावाची जी बुरशी आहे तर त्याची, मला एकदा ते नाव सांगा डबल एकदा. फायटोप्थोरा नावाची बुरशी. फायटोप्थोरा. असं, तर या बुरशीने हे सगळं होऊन राहिलं. तर मी म्हटलं आता साहेब जे झालं ते झालं, पाणी काही आपल्या हातचं नव्हतं. बरोबर. मग आता काय करावं. बरोबर. तर मग साहेब म्हणत का, जे बागेत गळलेले फळं आहेत तर मी बुडीला म्हटलं बा 2-3 बाया पाय, हे जे खाली पडेल आहेत हे येचून घ्या. तर हिनं सांगितलं होतं की याच्याचे आणि हे बाहेर टाकून नाही द्यायचे, गड्डा करायचा आणि त्याच्यात पुरवायचे. बरोबर. म्हणजे जेणेकरून त्याच्यातलं ते जे बुरशी आहे ते आपल्या शेतात येणार नाही. आणि बागेतील जास्तीचे साचलेले पाणी चर खोदून काढून टाकायचे. तर ते चर खोदून आपलं पाणी वावरातून, निचऱ्याचं वावर आहे, माथेबाजावर आहे, तर तेवढं ते निघून गेलं समजा. ते वादाच नाही, ते पद्धतशीर काढलं. मी म्हटलं साहेब आता एवढ्यानं थोडी होणार आहे, बुरशी झाडावर चढली. बरोबर. तर मग ते म्हणत बा तुम्ही एक फवारा घ्या. मी म्हटलं काचा घेऊ. तर मग ते म्हणत बा मेटॅलेक्झिल MZ 2%, असं 2 लिटर पाणी, म्हणजे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घ्यायचं. म्हणजे 1 लिटरले 2 ग्रॅम मेटॅलेक्झिल MZ 0.2%, हे 2 ग्रॅम घ्यायचं. म्हटलं बा अधिक दुसरं काय, तर म्हणून मग तुम्हाला बोर्डो मिश्रण माहित आहे काय, 0.6%. बोर्डो मिश्रण ते आपण झाडाला लावतो बोर्डो पेस्ट, बोर्डो मिश्रण करायचं. तर ते म्हणत माहित आहे का, म्हटलं हो बा 600 ग्रॅम चुना घ्यायचा आणि 600 ग्रॅम मूर्छूत घ्यायचं आणि त्याच्यात 100 लिटर पाणी टाकायचं. झालं म्हटलं 0.6%. तर याची फवारणी तुम्ही घेऊ शकता म्हणून. आणि जर समजा तुम्हाला जर वाटलंच म्हणे की बा यानं आपलं हे होणार नाही, तर त्याच्याऐवजी मग कॉपर ऑक्झिक्लोराईड 0.3%. असं. तर मी म्हटलं बा याचं प्रमाण काय, तर म्हणत 30 ग्रॅम घ्या 10 लिटर पाण्यात. अच्छा. आता 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन 30 ग्रॅम जर घेतलं समजा तर हे 45 ग्रॅम घ्या लागते एका पंपाले, कारण आपला 15 लिटरचा पंप आहे. बरोबर. तर त्या हिशोबाने या बुरशीनाशकाची फवारणी करायची. आणि फवारणी करताना साहेब म्हणून बा एकच गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्या झाडाच्या फांद्या, खोड, त्याच्यानंतर झाड सगळं हे खाली गळलेल्या पानावर सुद्धा हे बुरशीनाशक मारा लागते.
म्हणजे आपण म्हणू काय तर पानं गळले, पण त्याच्यावर जी बुरशी असते ती झाडावर जाऊ शकते, म्हणून सगळीकडे या बुरशीनाशकाचा शांततेत स्वतःच्या निरीक्षणाखाली फवारा घ्यायचा, असं धोरण आहे आपलं. नाही तसंच पाहिजे ना बा. आता हे पाय, इकडून हा गड्डा खणला, आता याच्यात हे कुजलेले संत्र टाकून बरोबर, म्हणजे जेणेकरून एकदा हे नील होऊन जाते सगळं, आणि आपला जो पुढचा मिरूक बहार आहे तर त्याला याचा काही झळ पोचत नाही आणि आपण एकदम पद्धतशीर राहतो. हां, कसं आहे, तुम्ही काही गोष्टी म्हणजे कसं हे आपलं सारं बरोबर असते, पण कसं एक काय म्हणतात बा त्याला शब्द म्हणतात, मला कसं जरासं की कॉमन सेन्स, त्यामुळे कॉमन सेन्स म्हणजे कसे किंवा जसं नेमकी समय सूचकतेनुसार बोलावं माणसानं. बरोबर आहे. असं जेव्हा वायफळ जर वाऱ्या काय म्हणतात तर लोक म्हणतात वाऱ्याला लाता मारते रे, बरोबर आहे. त्याच संग काय तोंडी येतं. आता वाऱ्याला लाता मारणं म्हणजे वाऱ्याला लाता मारल्या जातात का? नाही, मारल्या नाहीच जात. वाऱ्याला लाता मारण्या मतलब हा की भाऊ भल काही नको बोलू, बरोबर आहे, मुद्द्याचं कामाचं बोल जरा पद्धतशीर, मग कोणी बी तुमचं दोन शब्द ऐकून घेते. याच्यात कसं आहे, आपण साहेबांनी सांगितलं का टमक घ्या, तर मग काही जण काय म्हणतात अधिक काय मारू, अधिक काय मारा लागते, जेवढं शिफारस आहे तेवढंच मारणं. शिफारस कायची करेला तेवढंच तू हे कर बाबा, तेवढंच सांग. बरोबर. जर साहेबाला वाटलं असतं तर हिनं 2 औषधं आपल्याला अधिक शिल्लक सांगितले असत्या. आता आपल्याला समजत नाही तर त्याच्या म्हटल्याप्रमाणे ऐकायला पाहिजे ना. नाही आपण तुमच्या संघ 16 आणि तुमच्या म्हणजे 100% आपण तुमच्या संघ. मी आता 3 औषधं सांगितले, त्यातलं जे आहे बोर्डो मिश्रण बरोबर 0.6% म्हणजे 600 ग्रॅम चुना, 600 ग्रॅम मोरचून, 100 लिटर पाणी. तर हे सगळं मिश्रण तयार करून फवारा काढून घेतो. चालते ना, काहीच वांधा नाही. मी तसंच मेळ आणतो मग बरोबर. चला मग आता तिकडे आता बास टाकेला घडीभर बसू, मग ती आता बसू, रेडिओ बी ऐकू, चहाचं बी आहे ना, चाई आहे. घ्या. मी काय सांगितलं हरी पावले नाही. शेतकरी बंधूंनो, आताच आपण संत्र्यावरील पानगळ आणि फळकूज रोगाचे व्यवस्थापन याविषयी संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते विकास पल्लाळे आणि किशोर कुकडे. आता वेळ झाली आहे हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त जाणून घेण्याची. तापमान कमाल 30.0 तर किमान 22.7 प्रखर सूर्यप्रकाश 0.8 तास तर हवेचा ताशी वेग होता 0.7 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 95% तर दुपारी होती 75% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 2.0 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 700.7 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. कृषीवाणीमध्ये सोयाबीन पिकावरील पाने पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती आणि प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, या किडीची ओळख. या किडीचा पतंग लहान 8 ते 10 मिलीमीटर लांब राखडी रंगाचा असून पुढील पंख मागच्या पंखापेक्षा गडद असतात. पुढच्या पंखाच्या वरच्या कडेला पांढरा चट्टा असतो तर मागच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. याची अंडी चमकदार आणि पांढरी असतात. पूर्ण वाढ झालेली अळी 8 ते 10 मिलीमीटर लांब मध्यम आकाराची आणि पाठीमागे निमुळती होत गेलेली असते. अळीचे शरीर हिरवट किंवा तपकिरी आणि डोके चमकदार काळ्या रंगाचे असते. तर अळीच्या पाठीवर गुलाबी रंगाचा ठिपका असतो. कोशाचा रंग पिवळसर किंवा तपकरी असतो. प्रादुर्भावाची लक्षणे महाराष्ट्राच्या काही भागात विशेष तत्वाने जेथे सोयाबीनसोबतच उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले जाते त्या भागात पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना आढळून येतो. या किडीच्या अळ्या अंड्यातून निघाल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 1 आठवडा पान पोखरतात. त्यामुळे पानावर पांढरट किंवा तपकिरी रंगाच्या वेड्या वाकड्या रेषा दिसतात. त्यानंतर ह्या अळ्या पानाच्या पृष्ठभागावर येऊन एक कप्पा बनवून त्यात राहतात. सोयाबीनच्या झाडांच्या पानांचा आकार जर टोकाकडे कपासारखा किंवा पक्ष्याच्या चोचीसारखा झाला असेल तर तेथे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखावे. प्रादुर्भावग्रस्त पाने गुंडाळल्यासारखी दिसतात, सुरकतात आणि वाळून जातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते, शेत जळाल्यासारखे भासते. प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या शेंगा नीट भरत नाहीत आणि दाणेही लहान राहतात. या व्यतिरिक्त केसाळ अळ्या, पाने गुंडाळणारी अळी, करडीवरील कीड तसेच पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, हुमणी आणि गोगलगाय इत्यादी किडीबाबतही जागरूक राहून त्यांचे व्यवस्थापन करणे
हे गरजेचे असते. या अळीचा प्रादुर्भाव दिसताच फ्ल्यू बेंडामाइट 39.35 MSC 3 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये सोयाबीन पिकावरील पाने पोखणाऱ्या अळीचे व्यवस्थापन याविषयीची ही माहिती जाणून घेतली. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी. तेव्हा सचिन म्हैसेल यांनी निरोप. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.